खेल रही है ना, क्या पता। तो जयेश और विनीत ये दो ओपनिंग बैटर है। विनीत माली स्ट्राइक पर है और साथ में जयेश है नॉन स्ट्राइकर एंड पर। 22-11 कांदिवली। ये 5 ओवर का 4 ओवर है। तो ये 5 ओवर का मुकाबला है और नए ओवर की शुरुआत होगी। फिरोज भाई स्वयं विकेट कीपर। लेट्स प्ले। सत्यम नए ओवर की पहली गेंद और भारी सिरा लिया। स्लिप में कोई नहीं था, थर्ड मैन वाइड था, प्लेसमेंट फाइन थी और 4 रन। बॉल के पेस का अच्छा उपयोग करते हुए ये चौका जड़ा विनीत माली ने। विनीत माली के लिए ये साल बहुत अच्छा रहा है। अभी कुछ ही महीनों पहले रायगढ़ में उन्होंने एक मोटर कार जीती और भिवंडी के मानकोली गांव से आते हैं, जिस गांव ने यशपाल माली, दीपू माली जैसे खतरनाक और खूंखार बैटर दिए। पहले बॉल पर चौका। सत्यम एक युवा खिलाड़ी हमसे दूर जाते हुए राइट आर्म ओवर द विकेट। क्रीज के कोने से ज्यादा पटक्कर करने का प्रयास था और अंपायर हमारी तरफ मुड़ेंगे। वाइड बॉल दिया है, उस पर दौड़कर भी रन बनाया गया है, यानी कि 2 रनों का इजाफा। विकेट कीपर फिरोज ने उसे रोका था। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन पर पहुंचा है। 6 विदाउट लॉस। आरके मुलुंड ओमकार गिरगांव ने सेमीफाइनल में प्रवेश किया है। आज के दिन का चौथा मुकाबला और इसके बाद 4 मुकाबले और बाकी है। इस बार स्ट्रोक बढ़िया है, लपेट लिया था और ये लपेटा 6। जयेश की भी तारीफ करनी होगी, जैसे टप्पा खाया टच एंड गो शॉट था और ये सिक्सर ने वहां पर मजबूत इस्पाती इरादों का ऐलान किया है। खिलाड़ी जब घर से चलता है तो एक वादा लेकर चलता है, आज मुझे क्या करना है, और मजबूत इरादों के साथ उतरा हुआ जयेश और विनीत माली एवरग्रीन क्रिकेटर फ्रॉम मनकोली। जय सिंह जय सिंह दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। जय सिंह और भाई शॉट ऑफ द डे, आई कप गई कप इन द आर्क आउट ऑफ द पार्क, अफलातून सिक्सर। सिंह इज किंग और बहुत कड़क ट्रीटमेंट दी गई है वहां पर। शिफा स्ट्राइकर्स अम्मू 11 के सामने भव्य शुरुआत। जय सिंह ये एक ऐसा बल्लेबाज है जिसने बेखौफ बेबाक बिंदास बल्लेबाजी पूरे सीजन में की है। कुछ दिन के लिए उन्होंने क्रिकेट छोड़ दिया था। जब दिनेश लाड, रोहित शर्मा का कोच दीपक शाह मेमोरियल में आए, उन्होंने जय सिंह से पूछा क्रिकेट लेदर बॉल क्यों नहीं खेलते हो, तो जय सिंह ने कहा सर कुछ मसला था, मैं 2 साल क्रिकेट से दूर था। ये 2 साल क्रिकेट से दूर था, इतना तहलका मचा रहा है, ये अगर 2 दिन दूर रहे खाली तो क्या करेगा सोचो। हाथ कंगन को आरसी किया और पढ़े लिखे को फारसी किया। 6 लगा दिया यहां पर जय सिंह ने और स्कोर हो गया अब 18। सत्यम के सामने बल्लेबाजी का शिवम सुंदरम और शुभम रूप जय सिंह। तीन बॉल में 18 रन और तीनों लाजवाब शॉट्स उन्होंने खेले। पहला शॉट टच एंड गो था, उसके बाद वाला तो और भी खूबसूरत। सबसे बड़ी बात है बॉल बल्ले के बीचों बीच लेकर खेलना, स्वीट स्पॉट पर जब बॉल आती है और आवाज आती है तो बल्लेबाज है उसको पता चल जाता है
जैसे किसी शास्त्रीय संगीत के गायक को उसका सुर लगाए कि नहीं तुरंत पता चलता है, वैसे जय सिंह को पता चल गया कि यस ये मेरा स्ट्रोक है। 18 रन बने हैं। सत्यम राइट आर्म राउंड, क्रीज के कोने से इस बार चाबुक शॉट, बढ़िया ग्राउंड शॉट है, 1 रन पूरा किया। बिल्कुल हाफ वाली पर लेकर ड्राइव किया था लेकिन स्टॉप अच्छा था। फील्डिंग एक ऐसा फैक्टर है जहां पर शिफा स्ट्राइकर्स अम्मू 11 को एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील्डिंग करनी होगी, हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना होगा। बोलर्स बैक ड्राइव, अच्छा स्टॉप। चौके छक्के जब नहीं लगेंगे तो बल्लेबाज थोड़ा सा फ्रस्ट्रेट हो सकते हैं और ये बात अच्छी तरह सत्यम को पता है। विनीत माली और जय सिंह दोनों ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं आज। भविष्य 11 कांदीवली इस बार भी हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना चाहा था, बॉल हवा में ज्यादा समय नहीं रही लेकिन रन जरूर मुकम्मल किया। भविष्य 11 कांदिवली का स्कोर हुआ है 20 बिना कोई विकेट के। पहले ओवर में बहुत जबरदस्त बल्लेबाजी रही है। गेंदबाजी करने वाली टीम के तमाम खिलाड़ियों को शदीद परेशानी हुई, ऐसी बल्लेबाजी। बॉलर नेम नूर मोहन, बॉलर नेम नूर मोहन लिख दो, नूर मोहन। नहीं बोल रहे नूर मोहन और बैटर विनीत माली। आप देख रहे हैं भाऊ चषक, सम्माननीय संजय दीना पाटिल जी हमारे सांसद जी जो बहुत लोकप्रिय, घर घर में जिनका काम पहुंचा है और उनके सम्मानार्थ हमारे इसरार भाई और उनकी टीम द्वारा ये शो आपके सामने कल और आज। कल 40+ में कनक 11 भंडूप ने फाइनल में जगह बनाई। और ये हेलीकॉप्टर स्ट्रोक जिसकी हम बात कर रहे थे और जका सिक्सर। अभी आज से 4-5 साल पहले अखबार में आया था कि भिवंडी में एक इंसान ने हेलीकॉप्टर खरीदा और हेलीपैड बनाया। विनीत माली को उन्होंने जरूर मिलने बुलाया होगा, क्योंकि जिस तरह वो हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाते हैं, अखिल भारतीय हेलीकॉप्टर शॉट संगठन के मेंबर भी है। इस बार फुल टॉस बॉल बल्ले की जड़ पर लगी और बाउंड्री लाइन क्लियर कर जाएगी। जी हां, बेनजीर सिक्सर और स्कोर छलांग लगाता हुआ 32 पे पहुंचा है। रन अब इतना तेजी से बन रहे हैं जितना तेज तो मंगतराम पेट्रोल पंप से मुलुंड स्टेशन जाते हुए रिक्शा का मीटर भी नहीं घूमता। बहुत ज्यादा ऊपर रन रेट जा चुका है। जिस तरह कोकण नगर भांडुप में प्रॉपर्टी के दाम ऊपर गए हैं। और ये बैटिंग कर रहा है विनीत माली, कान में बाली, होठों पे लाली। बढ़िया ऑन ड्राइव, थोड़ा लॉफ्टेड स्ट्रोक जरूर था लेकिन विनीत माली, उनकी बल्लेबाजी का औहदा बहुत ऊंचा है। उन्होंने स्ट्रेट स्ट्रोक लगाया, ऑफ साइड पर स्ट्रोक लगाया, लेग साइड पर स्ट्रोक लगाया। 360 डिग्री वाली बल्लेबाजी इसी को कहते हैं कि आप हर जगह शॉट्स खेलते हैं। शिफा स्ट्राइकर्स अम्मू 11 को विकेट चाहिए क्योंकि ये दोनों अब बहुत जबरदस्त लय में आ चुके हैं। बेहतर बॉल, ये डॉट बॉल चाहिए। फिरोज खान ने अपने दस्तानों में वो गेंद को कैद किया। स्कोर अभी भी रुका हुआ है 33 पर। दूसरा ओवर चलता हुआ और बहुत सेहतमंद स्थिति में भविष्य 11 कांदिवली मुंबई स्टंप्स के करीब आकर इस बार ये गेंद दी, रॉकेट शॉट
और ये रॉकेट हिट सिक्सर। जय सिंह की बल्लेबाजी के लिए एक ही चीज कह सकते हैं, खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, तेरा दौर आएगा। जिस तरह बल्लेबाजी कर रहा है ये पूरे सीजन में जय सिंह, धीमी गेंदी बहुत चतुराई के साथ, चेंज ऑफ पेस। यहां पर अब बॉल रुकी गई है और 2 रन खर्च हो जाएंगे, लेकिन 2 रन फिर भी चल जाएंगे। नूर मोहन का ओवर समाप्त होता हुआ 2 ओवर के बाद 40 स्कोर हुआ है 40, 20 के 41, 20.50 यह औसत है। आने वाले दिनों में अशोक पाटिल जी के साथ जब बात हो रही थी, बताया कि हाई मास्ट लाइट अकबर भाई बता रहे थे, अकबर भाई, नूरुल भाई, सभी हमारे जो इसार भाई के फ्रेंड्स क्लब है, ये मैदान आने वाले दिनों में मुंबई की शोभा बढ़ाएगा। नया ओवर करेंगे राज सिंह। एक अच्छा ओवर चाहिए, सिंगल डिजिट वाला, 6 रन 7 रन वाला, अगर वो कर लेते हैं। स्कोर 41 है, 41 रन बने हैं भविष्य 11 कांदिवली के। ओह व्हाट अ बॉल, लेफ्टी का यॉर्कर और विनीत माली क्लीन बोल्ड। पैरों पर आक्रमण था और राज सिंह की भी तारीफ करूंगा, बिना कोई वक्त खराब किए पहली बॉल पर यॉर्कर। लेकिन आज पूरे दिन में अगर अपने यॉर्कर से जिसने सबको परेशान किया वो है बाला ठाकरे। जिस तरह वो यॉर्कर्स कर रहे हैं, यॉर्कर करना एक कला है, बहुत मेहनत करनी पड़ती है यॉर्कर्स के लिए। आमिर दाफेदार ये नए बैटर है, हाल ही में 6 बॉल 6 सिक्स का कारनामा इनके नाम पर भी रहा है। मीरा भाईंदर का क्रिकेट जो आगे बढ़ा, उसके कई बड़े नाम, आदित्य शेट्टी, उबैद खान, आमिर दाफेदार। फुलर लाइन की गेंद, लगातार अच्छी बॉलिंग राज सिंह की। यहां पर पानी नहीं है। ये वो कमबैक ओवर बन सकता है और फिरोज खान चाहेंगे कि राज सिंह ये ओवर में कोई चौका छक्का खर्च ना करे बल्कि विकेट लेकर दे। स्कोर की तरफ तवज्जो करेंगे इस वक्त। 41 फॉर 1। पानी नहीं है मेरे पास। और अभी ये गगनचुंबी छक्का हो जाएगा। बहुत शालीन अंदाज में उस शॉट को खेला गया था और बेनमून सिक्सर। स्कोर आगे बढ़ता हुआ 47। रन भी तो एक 47 स्टेन गन से गोलियां निकलती है वैसे बन रहे हैं धनाधन। विनीत माली, जय सिंह और अब आमिर दाफेदार। इनसाइड आउट खेलने गए, कैच आउट का मौका और क्या छूटता हुआ 2 रन पूरे करता हुआ आमिर दाफेदार। दरअसल में वो कैच होना चाहिए था, लेकिन जितना जल्दी जब कैच छूटता है जितना जल्दी आप उसको भूल जाएंगे और नए से फोकस करना होगा। शिफा स्ट्राइकर्स अम्मू 11 के पास कुछ अच्छे चुनिंदा बल्लेबाज है, लेकिन स्कोर कंट्रोल में रखना ये लाजमी होगा। फुलर लाइन की बॉल है, पीछे गई, वहां पर बाई का रन और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 50 पे पहुंचा है। 50 पे 1। बैटर आउट विनीत माली और जय सिंह एक बार फिर से। अब जय सिंह के सामने राज सिंह।
इनसाइड आउट मजा भी तब आता है जब सिंह के सामने सिंह खेले, तू भी सिंह मैं भी सिंह, लेकिन हम दोनों में से एक ही बन सकता है किंग। 3 ओवर का खेल मुकम्मल हुआ, 51 रन बने, 17 रन प्रति ओवर के औसत से। और ये ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी राज सिंह ने की, जिम्मेदारी भरी बॉलिंग। और अब आ चुके हैं ओम सिंह। बादल छाया मौसम है और दर्शकों के लिए बहुत उम्दा बैठने की व्यवस्था है, परमानेंट व्यवस्था। और आने वाले दिनों में ये ग्राउंड जो है ये मुंबई का सबसे बिजी ग्राउंड बनेगा, ऐसा मुझे लग रहा है। जिस तरह से टूर्नामेंट को यहां पर रिस्पांस मिल रहा है, लोग आ रहे हैं। पहली गेंद पैरों पे आती हुई बॉल के स्पिन को खत्म किया, स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए 1 रन पूरा किया। 1 को 2 में तब्दील करते हुए जय सिंह डायरेक्ट हिट, फोटो फिनिश वाली क्रिकेट थी और आखिरकार वो 4 रन। टोटल 6 रन, 2 रन बल्ले से 4 ओवर थ्रो, स्कोर 57। 1 विकेट पर देने वाला जब भी देता है पूरा छप्पर फाड़ के देता है, बस लेने वाले को लेना कैसे है ये पता होना चाहिए। एक और बढ़िया बॉल ओम की और वहां पर आउट घोषित कर दिए गए। बहुत लाजवाब गेंद, रनों का सैलाब अब थमता हुआ और जय सिंह आउट। क्लीन बोल्ड कर दिया ओम सिंह ने, जैसे लोहा लोहे को काटता है, एक सिंह ही दूसरे सिंह को आउट कर सकता था। क्रिकेट का मजा भी तब है, शेख के सामने शेख, खान के सामने खान, पवार के सामने पवार और सिंह के सामने सिंह। नए बैटर बिलाल शेख, हाल ही में दीपक शाह मेमोरियल बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड उन्होंने जीता। इसके अलावा भिवंडी के कई बड़े क्रिकेट टूर्नामेंट्स में उन्होंने जीत का परचम लहराया। ऑल इंडिया ओपन आज से 10 साल पहले 10PL शारजा में जो खेला गया उसका पेट्रोमैन टीम की ओर से खेलते हुए रनर्स अप रहे थे। 15 लाख रुपए की इनामी राशि शारजा स्टेडियम पर जीतने वाली टीम के सदस्य भी थे। बिलाल शेख, प्रथमेश पवार, श्रेयस इंदुलकर, रोहन सावंत, पेट्रोमैन एक जबरदस्त टीम थी पहले 10PL में। बराबर पैरों पर आक्रमण, ओम सिंह की तारीफ करना चाहूंगा, लाइन और लेंथ दोनों पर अच्छा नियंत्रण, अच्छी फ्लाइट। राज सिंह ने थोड़ा सा स्कोर पर ब्रेक लगाई और ओम सिंह जो है ये बल्लेबाजों के मंसूबों को कामयाब नहीं होने दे रहे हैं, जो अच्छी बात है शिफा स्ट्राइकर्स अम्मू 11 के लिए। लेकिन दूसरी ओर पहले जो नुकसान हो चुका है वो नुकसान अब रिकवर करने की तैयारी में है, जहां पर शिफा स्ट्राइकर्स अम्मू 11, दूसरी ओर भावेश 11 कांदिवली आखिरी लम्हों में स्कोर की गति को दुगना तिगुना बढ़ाना चाहेंगे। वाइड बॉल, वाह क्या आधा है अंपायर ठाकरे। थोड़ा मिट्टी ट्रैक पॉइंट पर लग गई अंपायर ठाकरे, लेकिन दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं। और इस बार बुल कर दिया, गोल को गुल कर दिया। बिलाल का ये ट्रेडमार्क शॉट है। 6 रन, 66 रन बने हैं, 66।
66 नंबर की खास बात यह है कि कुछ ही दिन पहले जो रूट कैप्टन के रूप में अपना 66वां टेस्ट खेल रहे थे और जिसमें उन्होंने 66 रन बनाए, as a captain 66th test and 66 runs. धीमा लेग ब्रेक, लेकिन इस बार भी बॉल के बाउंस के ऊपर आया बराबर, अच्छा हैंड आई कोऑर्डिनेशन और एक रन पूरा किया, ओवर समाप्त किया ओम सिंह ने। कुल मिलाकर 4 ओवर का खेल मुकम्मल हुआ है। 60 लास्ट ओवर है। हेलो हाँ लास्ट ओवर है। हाँ 5 ओवर है ना? 5 लास्ट ओवर है। राज सिंह है, लास्ट ओवर करेंगे राज सिंह। 67 रन बने हैं और विकेट की तरफ अगर हम देखें तो अब तक 2 विकेट गिरे हैं। दोनों ओपनिंग बैटर आउट हो चुके हैं, लेकिन मिडिल ऑर्डर में टिकाऊ बल्लेबाजी, जिस तरह घर में फर्नीचर बनाने के लिए हम साग का लकड़ा लाते हैं जो टिकाऊ होता है, वैसे टिकाऊ बल्लेबाजी और बिलाल के सामने राज सिंह, दोनों अनुभवी खिलाड़ी हैं, बहुत बड़ा तजुर्बा बिलाल के पास है। सामने राज सिंह, लेफ्ट आर्म ओवर, पहली बॉल पर पुल शॉट खेला, 1 रन लिया बिलाल ने और अब स्ट्राइक पर आते हुए आमिर दाफेदार। 68 रन 2 विकेट के नुकसान पर 68 for 2। आज आपने अमन खान को सुना दोस्तों, बहुत जबरदस्त उनकी एनर्जी थी। कनेक्ट किया है आसमान में बॉल और इस बार कोई गलती नहीं होगी, आउट होकर वापस चल दी है बैटर आमिर दाफेदार। दाफेदार अपना दावा, अपना मुतालबा पेश नहीं कर पाए आज, हालांकि 1-2 शॉट जरूर अच्छे खेले और नया बैटर अगले मैच का टॉस होगा जिसमें खेलने वाली टीमें है भांडुप स्ट्राइकर्स और शिवा फॉरएवर, शिवा वॉरियर्स। 4 को नया बैटर है सूरज केने, सूरज केने भावाले, बहुत जबरदस्त हाल ही में गॉडफादर भाई चषक में उनकी बैटिंग रही थी। धीरे धीरे दर्शकों का हुजूम बढ़ता हुआ आज रविवार की शाम की तरफ अब हम आगे बढ़ रहे हैं। सबमरीन बॉल नीचे रहती हुई वहां पर पीछे गई और फिरोज ने चपलता दिखाई बॉल को गैदर करने में। तो अगला मुकाबला कुनकाई शीतलाई विटावा भांडुप स्ट्राइकर्स बनाम शिवा फॉरएवर शिवा वॉरियर्स चारकोप। दोनों कैप्टन इनिंग्स ब्रेक में टॉस के लिए आ जाएं। राज सिंह ने एक बार फिर से दौड़ना शुरू किया। अब ये बहुत अच्छा कनेक्ट ऑन द राइज इसी को कहा जाता है। व्हाट अ स्ट्रोक बाय बिलाल और जलवा अफरोज सिक्सर। 74 रन बने, 74 रन स्कोर है 74 और बिलाल का ये दिल मांगे मोर। प्योर क्लासी इनिंग्स बाय बिलाल शेख। इस बार वाइड टर्न था और तीसरे अंपायर के पास अब बैटिंग टीम ने रेफरल मांगा है। इसरार भाई और उनकी टीम के तमाम मेंबरान यहां पर बैठे हुए हैं। बहुत जबरदस्त शो भाऊ के नाम से। इट्स अ फेयर डिलीवरी, लीगल बॉल है। संजय दीना पाटिल जी
बहुत जबरदस्त उनका काम है और भारत की संसद में वो हमारी नुमाइंदगी कर रहे हैं। पैरों पर आती हुई गेंद और सतर्क रहकर बिलाल ने ऑन ड्राइव लगा दिया है। 1 को 2 में तब्दील किया, 2 को 3 में तब्दील करने जा रहे हैं और तेज कदम भागते हुए अब ये चौथा भी हो जाएगा। बहुत कम बार ऐसा होता है ग्राउंड में 4 रन दौड़कर घर वाले घर नहीं, हमें किसी का डर नहीं, 5वां भी दौड़ेंगे। क्या बात है, लेकिन बिलाल और सूरज के ने बावले बहुत जबरदस्त। ऐसा लगा कि बावले से 3 बत्ती दोनों दौड़ रहे हैं। स्कोर हुआ है 79 और मैच जीतने के लिए रन चाहिए 80। बहुत जबरदस्त बैटिंग विनीत माली जय सिंह द्वारा आई है। उनका शितलाई बिठा हुआ पांडुप स्ट्राइकर्स और उनका मुकाबला होगा शिवा फॉरएवर शिवा वॉरियर्स चारकोप से। दोनों कैप्टन टॉस के लिए आए। इसरार भाई के दस्ते मुबारक से टॉस होगा। आइए इसरार भाई।
आहे 5 ओव्हरमध्ये करायचे 80. यानंतर सुद्धा एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. चला मॅचला होते आता सुरुवात. दुसऱ्या डावाकडे आपण निघालोय. भिवंडी मानकोलीचा विनीत माळी तर दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचे आमिर तासे यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. नव्याने तयार करण्यात आलेले हे मैदान लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतंय आपल्या सगळ्यांचंच. आणि एका चांगल्या मैदानात चांगली स्पर्धा चालली आहे. भाऊ चषक आणि भाऊ चषकाचा एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. 5 ओव्हरमध्ये करायचे 80. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल वेगात टाकलाय खोलवर टप्प्याचा. त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलेत. फिल्डर आहेत तिकडे. फेकी करतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. वेग थोडासा वाढवला होता यावेळेला विनीतने, परंतु टप्पा चुकला होता आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल कळवतायत. ओ माधव ठाकरे सर, आगळी वेगळी शैली आहे त्यांची. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु इकडे चुकी झाली होती. चान्स घेतला रवीने रन घेण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही झालाय. चांगली बॉलिंग होते विनीत यांची. आज एकाच वेळेला 4 टुर्नामेंट मुंबईमध्ये सुरू आहेत. बांद्रा कोलगेट, टिळक नगर चेंबूर, गोदरेज कंपाऊंड, करी रोड आणि भांडूप कृष्णा मोटर. इसरारबाईचं आम्ही कौतुक करूयात, कारण त्यांनी खूप मोठी आयोजन या ठिकाणी भाऊ चषकाचं केलेलं आहे. हो 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 हो, वेग प्रचंड. मोहितला कळलं देखील नाही हा बॉल कधी यष्टीरक्षकांकडे गेला. रवी यांच्या दिशेने गेला. आज रवी लिंगाला वाढदिवस सुद्धा आहे. त्याच्या सुद्धा रविबाई मॅडी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. कमी गतीचा बॉल पुढेच टाकला. फक्त गतीमध्ये फरक राहिला. मागील बॉल वेगात टाकला, हा बॉल थोडासा कमी वेगात टाकला. फक्त गती परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा तोच होता. मोठा फटका नाही आलाय. मोठे फटके मारावे लागणार आहेत. ज्यावेळेला तुम्हाला 80 करायचे तर षटकार चौकाराचा खेळ करावाच लागणार आहे. शिफा स्ट्रायकरने सुद्धा या हंगामात खूप चांगली कामगिरी केलेली आहे. ओहो हो, उसळी होती, वेग होता आणि पहिली विकेट पहिला धक्का. आमिर तासे माघारी परताना पाहायला मिळतील. पहिली विकेट पहिला धक्का. बिगिट केलाय, टोलावलाय. मोठा फटका समोरच्या दिशेने हुजेफाच्या बॅट मधून आलेला हा सिक्सर पाहायला मिळतोय. वाह, चांगला स्ट्रोक खेळलाय. पहिली ओव्हर संपूर्ण प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने जाणार नाही याची काळजी हुजेफाने घेतली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर झालेला आहे 9. अजूनही करायचे 4 ओव्हरला 71. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि या परिसरातून एक उभरता समालोचक अमन भाई आता तयार होत आहेत. आलेत का अमन भाई?
जतन ठक्कर आलेत बॉलिंगला. वेगवान बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. घाटकोपर माणिकलाल एक्सप्रेस. जतनने पहिला बॉल डॉट टाकलाय, परंतु मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. या हंगामात या खेळाडूने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. मोहित तमायचेकर आज पाहूया कशी कामगिरी करतील. मोठमोठे स्ट्रोक आले तर या मैदानात ही मॅच सुद्धा काही अशक्य नाहीये. स्ट्रोक खेळावे लागतील. 9 वर धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा जतन ठक्कर ऑप्टमच्या बाहेरून खेचलाय. थोडासा मागे होता आणि बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. 15 वर गेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 65 पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. चला थोडीशी घाई करा. यानंतर खूप साऱ्या मॅचेस आहेत. मोहितच्या बॅट मधून पहिला बॉल डॉट आला, परंतु त्यानंतर षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा जतन ठक्कर मोहित तमायचेकर यांच्यासाठी चांगला बॉल टाकलाय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. सोम ढमालेने सुद्धा काही बॉल अशा प्रकारचे टाकले होते आज आणि हे बॉल फायदेशीर देखील राहिले. मोठा फटका नाही आलाय, परंतु 2 रन नाही थांबू शकले. धावसंख्या 17 वर गेलेली आहे. 80चा पाठलाग करायचा आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना आपण पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ऑप्टमच्या बाहेर. वाह, वाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वाईट बॉल. चला मॅच सुरू करायची आहे. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. भाऊ चषक या स्पर्धेमध्ये आपल्या मुंबईतील भांडूपची स्पर्धा आहे. काल 40+ गट झाला, त्यामध्ये कणक 11 भांडूप या टीमने धडक दिली अंतिम फेरीमध्ये आणि आज कोणता संघ इकडे जिंकणार याची देखील चर्चा आहे. आज व्यावसायिक गटातील टीम आहेत आणि मुंबईचं पावसाळी क्रिकेट, त्यातल्या त्यात व्यावसायिक टीम म्हटल्यानंतर एक वेगळी मजा असते. रती महारथी आज इकडे दाखल होतील. ज्यांना आपण सोशल मीडियावर फॉलो करतो ते आज भांडूपला येणार आहेत. फुल टॉस फेकून दिला हा बॉल. सीमा रेषा पार. षटकार. स्कोर पुढे जातोय.
24 धाबा धाव फलकावर 80चा पाठलाग करायचा आहे. जतन ठक्कर बॉलिंगसाठी. मोहित तमायचेकर थोडासा वेळ घेतात सुरुवातीला, परंतु मेरिटवर बॅटिंग करतात. लहान वयाचा हा देखील खेळाडू आहे, जेमतेम 20-21 वर्षाचे खेळाडू आहेत. तर जतन देखील अंडर-23 कॅटेगरी मधील खेळाडू आहेत. पुढे सरसावले स्ट्रोक खेळला जातोय. वेगवान फटका आणि अगदी वेगामध्ये सीमारेषा ओलांडतोय. पुन्हा एकदा चौकार. खूप चांगल्या पद्धतीने अशा प्रकारे पुढे सरसावत असताना फ्रंट फुटला येऊन अगदी वेगात समोरच्या दिशेने ढकलला हा बॉल. स्कोर जर पाहिलं तर आता पुढे गेलाय, 28 वर गेलेला आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 52 पाहिजेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. आज सकाळपासून चांगल्या मॅच चालल्यात. आई सामना सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे. प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली आहे. मिस टाइम समोर खेळायचं होतं. बॅटच्या पाठीमागच्या टोकाला लागलाय बॉल आणि 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय. तिसरीसाठी सुद्धा निघाले. हो 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 हो. ओझेफाला देखील आपण पाहतोय मालाड परिसरातील खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोहित तमायचेकर यांना आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 31-49 पाहिजेत. 2 ओव्हर झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हर मध्ये 49 पाहिजे. पहिल्या 2 ओव्हरला 31 झाल्या, 3 ओव्हरला 49 पाहिजे. विनीत माळी बॉलिंगसाठी येत आहेत. पहिले षटक खूप चांगलं टाकलं होतं, फक्त 9 रन दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 21 रन आलेले आहेत. त्याच्यामुळे मॅच बनू लागलेली आहे. 18 बॉल आणि 49 ची आवश्यकता. मॅच आणखीन एक चांगली या ठिकाणी होणार आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागलेली आहे. या मैदानातील क्रिकेट सातत्याने आपण कित्येक वर्ष पाहिले, परंतु आता मैदान बदललंय. विनीत मोहित साठी वेगवान बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वेगवान चेंडू. विनीत ओपनर बॅटर सुद्धा आहेत आणि ओपनर बॉलर सुद्धा आहेत. चांगले ऑलराऊंडर आहेत. हो 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 हो, काय मारलाय. आणखीन एक जबरदस्त हिट. बॉलला फिरू दिलं. थोडासा कमी गतीने होता. मोहितने ओळखला. मागील बॉलवर जरी चांगला बॉल आला असेल, आता मात्र षटकार मारलाय आणि लांब लचक मारलाय. 37 धावा धाव फलकावर. म्हणजे अजूनही 43 पाहिजे आहेत. 14 बॉल पहिले झाले. 16 बॉल अजून बाकी आहेत. 43 ची आवश्यकता अजूनही आहे. 80चा पाठलाग करायचा आहे. हो हो हो, दांडी 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 गुल. हे प्रत्युत्तर होतं मागील षटकाराचं. विनीतचा वेग. दांडी गुल. तनवीर भाई यहाँ आ चुके हैं. आपसे विनती है आपको स्टेज पे आना है. वेलकम तनवीर भाई.
जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक महत्वाचा सामना सुरू आहे. विकेट आलेली आहे आणि आता पाहूयात विनीत माळी पुन्हा, कारण 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉलमध्ये 37 झालेत. 15 बॉल बाकी आहेत आणि 43 पाहिजेत. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे आणि संतोष बॅटिंगसाठी मैदानात आलेत. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर जाईल यष्टीरक्षकाकडे. पंच ठाकरे सर आमच्याकडे वळतायत आणि वाईट बॉल कळवतायत. आई स्टोक थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. विनीत माळी पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट आलेली आहे. थोडासा दबाव आता बॉलिंग टीम बनवायला लागली आहे, कारण आता फक्त 14 बॉल बाकी आहेत आणि 43 करायचे आहेत. म्हणजे मॅच लावून ठेवण्यासाठी या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका पाहिजे. हा म्हणजे 42 पाहिजेत. माफ करा. मालाडचे नूर मोहन आलेत बॅटिंगसाठी. संतोष माघारी परतल्यानंतर या ओव्हरमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आलेले आहेत. 14 बॉल 42. नूर मोहन बॅटिंगसाठी आलेले आहेत. नूर बॅटिंगला आलेत आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी स्ट्रोक खेळलाय. सीमारेषा दाखवली या बॉलला. वाह नूर भाई. परंतु पाहूयात, चला पंच आम्हाला कळवतील तिकडे काय. एक क्षणी असं वाटलं बॉल सीमारेषेकडे गेलाय. हा हा चल, त्या तिकडल्या झाडाच्या इकडे डाऊन रन आहेत. ओके 2 रन आलेले आहेत, परंतु चांगला स्ट्रोक खेळलाय नूरने. आल्या आल्या मात्र त्यांनी सांगितलं आहे की आम्ही प्रयत्न करणार आहोत. नूर बॅटिंगसाठी आलेत. आता ऑप्शनच्या बाहेर थोडासा बाहेर बॉल टाकलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एकोणचाळीस अजूनही पाहिजेत. 41 रन झालेत. 80चा करायचा पाठलाग. भाऊ चषक ऑप्शनच्या बाहेरून ढकलण्याचा प्रयत्न नूरने केलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला जाईल का? यस कॉल दिला उझेफाने आणि जोपर्यंत थ्रो येणार तोपर्यंत 2 रन कंप्लीट केले गेले आहेत आणि स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचलेला आहे 43 वर. मॅच गेली शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43 झालेत. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 37 पाहिजेत. 37 पाहिजेत. 12 बॉल. चला बॉलरने प्लीज कैफ आहेत. भिवंडीचे कैफ आलेले आहेत. 12 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. भाऊ चषकात आणखी एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. उझेफा बिग हिट. वा 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 काय मारलाय. यॉर्कर बॉल उचलला आणि हेलिकॉप्टरवर बसवला आणि मैदानाच्या बाहेर पाठवला. सिक्सर. जबरदस्त.
या 6 ने स्कोर पुढे जातोय. अजूनही जर पाहिलं तर आता 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये 31 पाहिजेत. वाह, मॅच चांगली होणार आहे. उजेफा, नूर हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिफा स्ट्रायकर, अम्मू 11 या टीम साठी. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालाय. बॉल सीमरच्या दिशेने निघालाय. फिल्डर येत आहे तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला होता, थांबवलाय. 1च रन मिळणार. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 30 पाहिजे. 10 बॉल शेवटचे बाकी आहेत. काय मॅचेस झाल्या आज, जबरदस्त. 10 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. एका बॉलला 3 रन करायचे म्हणजे 6-4 आता पाहिजेत. एका बाजूला मुलुंड, एका बाजूला भांडूप, दोघांच्या मधोमध असणारं हे मैदान. एका बाजूला फोर्टीज, एका बाजूला डीमार्ट, दोघांच्या मधोमध असणारं हे मैदान. आणि एका बाजूला मुलुंड, एका बाजूला भांडूप, दोघांच्या मध्ये नाहूर. तिकडनं यायला लागेल इकडे. स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग तेवढं नव्हतं, परंतु चौकार तर मिळणार आहे. नूर यांच्या बॅट मधून आलाय चौकार. स्कोर पुन्हा पुढे जातोय. धावसंख्या 54 झालेली आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 26 पाहिजेत. 9 बॉल 26. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कैफवर हल्ले चढवले जात आहेत. यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिलाय आणि स्कोर 2 ने पुढे चाललाय. आणखीन एक चांगला सामना इकडे पाहायला मिळतोय आपल्याला. नूर आहेत, हुजेफा आहेत, सिफा स्ट्रायकर, अम्मू 11 या टीम साठी. आणि आता शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 पाहिजेत. 8 बॉल 24. मॅचला ऑन ठेवण्यासाठी या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका सुद्धा पाहिजे. परंतु बॉलरही कमी नाही आहेत, बॅटरही कमी नाही आहेत. नूर हो उचललाय आणि फेकून दिलाय बॉल सीमा रेषेच्या पार. षटकार. आता मॅचला जिंकण्यासाठी 18 पाहिजे. 7 बॉल बाकी आहेत. या 6 ने स्कोर पुढे गेलेला आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे. भाऊ चषक भांडूप. हो हा बॉल मात्र गती कमी केली. ऑप्टमच्या बाहेर टाकला आणि डॉट बॉल टाकलाय कैफने. स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही स्कोरची आवश्यकता आहे. यस, रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे की नाही याकरता बॅटिंग टीमने. योग्य बॉल आहे. आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी रनची आवश्यकता पाहायला मिळेल आपल्याला. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 18. 6 बॉल 18. 6 बॉल मध्ये 18 पाहिजे. दोन्ही टीमला संधी आहे. परंतु बॉलर कोण असणार.
धीरज आलेत बॉलिंग साठी. चला रिव्ह्यू दोघांचेही संपलेले आहेत. शेवटची ओव्हर 6 बॉल मध्ये 18 पाहिजेत. धीरज यांना बॉलिंग साठी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला हुझेफा आणि नूर. भाऊ चषक ओव्हर नंबर 5 आपल्या भेटीला आलेली आहे. आरवी लाईव्ह वर या स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहात. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. पहिला बॉल थोडासा लांबून खेचलाय. फिल्डर आहेत. वाह काय एफर्ट्स केलेत. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला जाईल परंतु त्या एफर्ट्सही कौतुक होतंय तिकडे. 2 रन मिळणार आहे. तिसरीचा होता कॉल. हो किरण आहे तिकडे. किरणने 2-3 वर्षापूर्वी माझ्या मते एक समुद्र किनाऱ्यावर मॅच झाली होती आणि तिकडे असाच एफर्ट्स केला होता आणि काय कॅच पकडली होती. खूप चांगले फिल्डर आहेत पालघर जिल्ह्यातील. खूप चांगले फिल्डर आहेत किरण आणि त्यांनी चांगले एफर्ट्स तिकडे केले. पाहूया 5 बॉल मध्ये 16ची आवश्यकता आहे. हुसेफा बॅटिंगला. हो 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 बॉल धीरजने थोडासा टर्न केलाय, कट केलाय आणि रवीच्या हातामध्ये जातोय. आता 4 बॉल मध्ये 16 पाहिजे. जर का 6 आला एखादा मजा येईल मॅच मध्ये आणि तेच पाहिजे. पाहूया काय होतंय. परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग टीमला डॉट बॉल पाहिजे. एक बॉल महत्वाचा आहे. मोठा फटका येईल का. खेचून मारलाय. पाहूया बॉल किती लांब जाईल. बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर आहेत. पकडली जाते कॅच. आता 3 बॉल मध्ये पाहिजे 16. राजसिंग आलेले आहेत. राजसिंग बॅटिंग सुद्धा चांगली करतात. पाहूया 3 मध्ये 16 अजूनही पाहिजेत. मोठे स्ट्रोक आले तर मॅच बनवू शकते. इकडनं एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते भावेश 11 कांदिवली आणि दुसऱ्या बाजूला सिफा स्ट्रायकर अम्मू 11. चला यानंतरची मॅच कुणकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात शिवा फॉरएव्हर शिवन्या वॉरियर्स चारकोप ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. मॅच संपलेली नाहीये. राजसिंग आले. स्ट्रोक खेळला परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे आणि 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. आणखी एखादी रन मिळेल का. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 14ची आवश्यकता. धीरजने चांगली बॉलिंग केली. दोन्ही टीम रेडी राहायचं. यानंतरच्या जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात दाखल व्हा. 2 बॉल 14 आणि आकाश ज्या विशाल असं या सगळ्यांना पाहण्यासाठी पब्लिक सुद्धा आतुर आहे. ज्यांना प्रॅक्टिस करताना पाहतो आपल्या मैदानात टुर्नामेंट खेळताना पाहायला मजा येते सगळ्यांना आणि पब्लिक सपोर्ट सुद्धा असतो. सूरज आलेत. 1 रन तिकडे मिळेल. मॅचची फक्त औपचारिकता राहिली आहे. भावेश 11 कांदिवली विजयाच्या दिशेने वाटचाल करते. दुसऱ्या बाजूला शिफा स्ट्रायकर अम्मू 11ने सुद्धा चांगला खेळ केला. चांगली फाईट झाली. आरवी स्पोर्ट्सवर या स्पर्धेला लाईव्ह आपण पाहताय. त्यांचं देखील विशेष कौतुक. अतुल भाऊ आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आता समोर खेळलाय. काही बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. येतोय सिक्सर आणि या मॅचला जिंकलं जातंय भावेश 11 कांदिवली टीमने. आपलं आहे अभिनंदन. विनीत माळी अष्टपैलू परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही काम केलेलं आहे. विनीत माळी ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. विनीत या आणि पुढल्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. भांडूपची टीम इन ऍक्शन म्हटल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा व्हायला लागली आहे. मला वाटतं याही मॅच मध्ये कदाचित पैशांची उधळण होईल.
विनीत माळी चांगले ऑलराऊंडर आहेत, युवा खेळाडू आहेत आणि त्यांनाच आपण या ठिकाणी येताना पाहतोय. नजरुल चौधरी यांच्याकडून विनीत माळी यांच्या परफॉर्मन्स साठी 500 रुपयाचा पुरस्कार आला. या नजरुल भाई. विनीत माळी मॅन ऑफ द मॅच. मुजीब खान साहेब या आपण पुरस्कार द्यायचा आहे विनीत माळी यांना. आणि विनीतचा परफॉर्मन्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण विनीत साठी वाजूयात. छोटासा विनीत. नजरुल भाई या. नजरुल चौधरी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आहे.